नमस्कार. माझे नाव रामेश्वर कृष्णनाथ जानकर, राहणार वांगी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील मी रहिवासी आहे. माझी ओळख YouTubeवर जितेंद्र वानखेडे सर यांच्याबरोबर झाली. त्यानंतर त्यांच्याबरोबर वारंवार फोनवर मी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी म्हणले, की तुमच्या गावाशेजारीच चंदनचा प्लॉट मी दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही माझा रिझल्ट पहा. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीनंतर आमची भेट घ्यायचं ठरलं आणि आज तो दिवस उगवला आणि त्यांनी दाखवल्याप्रमाणे मी हा चंदनाचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे. हा प्लॉट जवळ-जवळ 1 वर्षाचा आहे असं वाटतंय मला आणि 1 वर्षामध्ये जवळ-जवळची 5 ते 6 फूट उंची वाढलेली आहे. आणि मी गेल्या 2016 पासून बरेचसे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर चंदनाचे प्लॉट पाहत आहे. आणि एका वर्षामध्ये ही जी वाढलेली ग्रोथ आहे, ती जवळ-जवळ 90-95% हा प्लॉट सक्सेस आहे. आता मी 2016 पासून चंदनाचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं, की काही चंदनाचे रोपं विक्री करणारे लोकं त्यांचे रोपं जास्त विक्री व्हावी म्हणून एका एकरामध्ये 400 रोपं लावण्याचा सल्ला देत आहेत. परंतु यांचं ज्ञान तपासण्याचा मी प्रयत्न केला, की यांनी अंतर किती फूट बाय कितीवर लावलं पाहिजे, याची माहिती दाखवली आणि स्वतः मी यांचा लावलेला प्लॉटही पाहिला. याचबरोबर दुसरी परीक्षा यांची पाहण्याचा प्रयत्न केला मी. इथं 2 नंबर ओळीमध्ये एका झाडाला रोग आलेला होता आणि तो रोग कुठला आहे ते त्यांनी ताबडतोब सांगितलं. त्यानंतर मला त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेतल्यानंतर मला लक्षात आलं, की खरंच त्यांनी जो रोग फंगिसाइड आलेला होता, तो खरा आलेला होता आणि तो झाड मरण्याच्या मार्गावर असताना त्याला जिवंत करून दाखवतो असं त्यांनी मला दाखवलंय. आता आम्ही 6 महिन्यानंतर यांचा प्लॉट मी परत येऊन पाहणार आहे आणि त्यांच्या कितपत सक्सेस होत आहे, हे मला त्याच्या ज्ञानातून दिसून येणार आहे. आणि अशा पद्धतीनं जितेंद्र वानखेडे सर हे संपूर्ण चंदनाचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रभर ज्ञान देण्याचं काम करत आहेत. चंदनाचं महत्त्व काय आहे आणि चंदनामुळं आपली वैयक्तिक प्रगती तर होतेच, त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची पण प्रगती होण्याला मदत होते. अशा प्रकारचं आपल्या देशाला चांगल्या गतवैभव प्राप्त करून देण्याचं ज्ञान ते आपल्या भारतीय शेतकऱ्यांना देण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. धन्यवाद.